नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे गाजरचा हलवा। गाजरचा हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर मी घेतलेले आहेत। गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। स्वच्छ पाण्याने गाजर धुवून घेतल्यानंतर दोन्ही साईडला जे मागचं आणि समोरचं टोक असते ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि गाजर लांब लांब आहेत, तर आपण दोन्ही पण टोक काढून घेतले। आता आपल्याला वरची जी साल असते ती आपल्याला काढून घ्यायची। वरची साल आपण काढून घेतले। आता खिसणीवरती आपल्याला सर्व गाजर असे खिसून घ्यायचे आहेत। हे बघा, सर्व गाजर आपण असे खिसून घेतलेत। सर्व गाजर आता खिसून झाले। आता एका कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। कढईमध्ये तूप टाकून घेतला। आता खिसलेली जी गाजर आहे ती टाकून घ्यायची आहे। सर्व गाजर आपल्याला टाकून घेतल्यानंतर कढईमध्ये तुपामध्ये 2 ते 4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे। तुपामध्ये गाजर परतून घेतल्यामुळे काय होईल, गाजर चांगले थोडं शिजले जाईल आणि कलर पण आपल्या गाजरचा असा बदलेल। आता गाजर आपलं मस्त 3 ते 4 मिनिट आपलं परतून झाले। आता आपण दूध टाकून घेतलं। साईसोबतच मी दूध टाकून घेतलेलं आहे। आता दुधामध्ये पण आपल्याला गाजराला 4 ते 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण झाकण ठेवून घेऊया। 8 ते 10 मिनिट झाले झाकण ठेवले। आता आपण झाकण काढून थोड्या वेळाने थोडा वेळ करत आपल्याला झाकण काढून आपल्याला बघायचं आहे। तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स घेतले, काजू, बदाम, विलायची आणि मनुके घेतले। ड्रायफ्रूट्सला आपण काप करून घेऊया। सर्व ड्रायफ्रूट्सचे बारीक आपल्याला करून घ्यायचे ड्रायफ्रूट्स। सर्व ड्रायफ्रूट्स आपण काप करून आता घेतलेले आहेत। तोपर्यंत आपण बघूया, आता दूध पण आपलं आटत आलं आहे आणि गाजर पण बघा शिजत आलं आहे आपलं। गाजरचा हलवा बनवण्यासाठी 30 ते 40 मिनिट लागतात, पण खूप असं खाण्यासाठी छान लागतो आणि सर्व असे आवडीने खातात। हे बघा, आता आपलं दूध असं आटत आलं आहे। आता सर्व दूध आटल्यानंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। साखर 1 वाटी साखर मी टाकून घेतले। चवीनुसार साखर 1 वाटी मी साखर टाकली। आता सर्व साखर टाकून आपल्याला गाजरचा हलवा असा परतून घ्यायचा आहे। ड्रायफ्रूट्स मी काप करून घेतले आणि तुपामध्ये तळून घेतले। त्याच्यामधले अर्धे जे ड्रायफ्रूट्स आहेत मी टाकून घेतले आणि अर्धे ड्रायफ्रूट्स गार्निश करण्यासाठी ठेवले। विलायची पावडर टाकली आणि मनुके टाकले। सर्व आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत। आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। पूर्ण गाजरचा हलवा बनवण्यासाठी 30 ते 40 मिनिट लागले। सर्व गाजरचा हलवा सर्व करून घेऊया आणि काप केलेले ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। खाण्यासाठी खूप छान लागतो। थोडासा टाइम जातो, पण खाण्यासाठी खूप छान लागतो आणि खूप टेस्टी असा बनतो। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।